अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या गुरुपौर्णिमेला म्हणजे गुरुपौर्णिमा आपली 21 तारखेला आहे, त्या दिवशी अवश्य महाराजांना गुरु करावा. तर देहधारी व्यक्ती गुरु कोणता करायचा? खूप जण मला मेसेज करताय की दादा आम्ही गुरु कोणाला करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण कधीही गुरुचरित्र पारायण करू शकतो. मग आपण खूप दिवसापासून चालू आहे की देहधारी व्यक्ती गुरु करावा, कोणी करावा, देहधारी व्यक्ती म्हणजे कोण असावं. खूप जण विचारताय मला कॉल करून मेसेज करून की दादा आम्ही गुरु कोणाला करायचं, आम्हाला समजत नाही कोणाला गुरु करायचं. आता तर मी त्याबद्दल पूर्ण माहिती सांगतो की सगळ्यात अगोदर आपले जे महाराज आहे, तुम्ही कोणताही गुरु करू शकता, असं बंधन नाहीये. दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते, 24. म्हणून महाराजांच्या मूर्तीवर, महाराजांच्या पायावर 3 पळ्या पाणी टाकून आपण महाराजांचा गुरुपद, महाराजांना म्हणायचं गुरुपद घ्यावं. हा झाला महाराज, हे विश्वाचे चालक पालक मालक. आणि मी पण स्वतः म्हणत होतो की महाराज गुरु असताना काय गरज आहे देहधारी गुरु करायची, मी पण खूप वेळा म्हणत होतो. मग कसं होतं की खूप जण म्हणतात महाराज गुरु असताना काय गरज आहे देहधारी व्यक्तीची. पण कसं असतं, आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला देहधारी व्यक्तीला गुरु करायला पाहिजे. तो कोण असावा, काय असावा त्याच्याबद्दल माहिती सांगतो. तो कोणीही असला चालेल, तो चांगल्या मार्गावर असणारा पाहिजे. गुरु म्हणजे मार्गदर्शक. तो दारू पिणारा किंवा अशा गोष्टी नाही करायच्या. तुम्ही म्हणणार मग गुरु कोणालाही करा, मी म्हणतो ना की गुरु कोणालाही करा, तर तुम्ही म्हणणार मग आम्ही आमच्या मित्रालाच गुरु करतो, तो मित्र दारू पित असेल. तसं नाही. त्याची एक व्याख्या आहे की गुरु तुम्ही जेव्हा करणार, तुम्हाला देहधारी व्यक्ती जे असेल, महाराजांना गुरु करायचंच आहे, हा झाला भाग. दुसरा भाग, देहधारी व्यक्तीला जेव्हा गुरु करायचं आहे त्याचं आचरण चांगलं पाहिजे, त्याचं मन शुद्ध पाहिजे, त्याची सेवा आहे ती चांगली पाहिजे. अशा व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता. जर तुम्ही ब्राह्मण व्यक्तीला गुरु करत असाल, ब्राह्मण हे गुरुस्थानी आहेच, पहिल्यापासूनच आहेच. त्यांना तुम्हाला जर तुमचं जर पुण्य असेल, जर तुम्हाला ब्राह्मण गुरु भेटत असेल तर तुमच्यासारखा पुण्यवान तुम्हीच. ब्राह्मण म्हणून पण तुम्ही गुरु करू शकता. दुसरी गोष्ट, जे भजन करता, जे कीर्तन करता, जे हरिपाठ करता, त्यांना पण तुम्ही गुरु करू शकता. कोणालाही गुरु करू शकता, असं प्रॉब्लेम नाहीये. आपण याच्यामध्ये आता जातपात धर्म आणत नाहीये, आपण आचरण पाहतोय. आचरण, शुद्ध आचरण पाहिजे. तर एखादा व्यक्ती असेल, तो नॉन व्हेज खात असेल, ह्या गोष्टी करत असेल, तुम्ही त्यांना करा, नाही, असं नाही चालत. आचरण शुद्ध पाहिजे, शुद्ध अंतकरण पाहिजे, शुद्ध आचरण पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीला गुरु करू शकता. आणि तुमचं पुण्य चांगलं असेल तर तुम्हाला ब्राह्मण व्यक्ती गुरु जर भेटला तर तुमचं पुण्य खूप चांगलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कधीही गुरु तुम्हाला करायचं आहे, तुमच्या जवळ आसपास चांगला व्यक्ती कोण आहे का आहे ते बघायचं, महाराजांना विचारायचं आणि तुम्ही गुरु करू शकता. मी पण स्वतः आहे, मी जेव्हा विचार करत होतो की महाराजच गुरु, काय गरज आहे देहधारी व्यक्ती गुरुची, म्हणून खूप दिवस विचार करत होतो, काही गरज नाही. पण जेव्हा मी गुरुमंत्र घेतला, गुरु केला, त्याच्यानंतर आयुष्य पूर्ण बदलून जातं. आयुष्य बदलून जातं. मी पण नाही म्हणायचो, महाराज सर्वस्व आहे, सगळं आहे. पण देहधारी व्यक्ती हा आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो. त्यांनी कान फुकल्यानंतर, कान मंत्र दिल्यानंतर, गुरुमंत्र दिल्यानंतर आयुष्यामध्ये बदल होत असतो. मंत्र जेव्हा आपण घेतो, देहधारी व्यक्तीकडून जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेणार, त्या गुरूंचा मान सन्मान करायला पाहिजे. आपलं सुख असेल, दुःख असेल, त्या गुरूंना तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही कोणालाही गुरु करा, त्याचं बंधन काहीच नाहीये. फक्त गुरूंचा आचार, विचार आणि अंतकरण हे शुद्ध एकाने एकदा चेक करून घ्या. एकदा गुरु तुम्ही केला तर आपलं सगळं जे जीवन आहे ते गुरुच्या चरणावर ठेवायचं. मी पण जेव्हा माझे पण जे गुरु आहेत, सगळं महाराज तर आहेच, कारण की माझा जीव, माझा प्राण, माझं काही जे असेल ते महाराजांचं आहे आणि महाराजांमुळेच मी जिवंत आहे. आज महाराजांमुळे जिवंत आहे. मला माहिती आहे आपली पात्रता काय आहे,
तिथपर्यंतच राहायचं माणसाने. तर महाराजांमुळे मी जिवंत आहे. आणि जे देहधारी गुरु माझ्या जीवनामध्ये आले, त्यांच्यामध्ये आल्यानंतर एक प्रकारची एनर्जी तयार होती. आणि आपली काही चुका असेल, आपलं काही असेल, ते गुरु आहे ते गुरु झेलून घेत असतात. गुरु झेलून घेत असतात. आपल्याला काही संकट येणार असेल, काही असेल, तर गुरु झेलून घेत असतात. आणि गुरूंनी झेलून घेतल्यानंतर मग आपल्याला त्रास नाही होत काही. हे गुरु आणि जे देहधारी गुरु आहेत ते दोन्हीही गुरु आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. आपण म्हणतो ना, गुरु माता, गुरु पिता, गुरु सर्वस्व. बरोबर, महाराज आपले गुरु माता पिता सर्वस्व आहे. आणि देहधारी व्यक्ती जे आहे ते पण आपले सर्वस्व आहे. ते आपल्याला सगळ्या गोष्टी मार्गदर्शन असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला ते सांगत असतात, मनापासून आपल्याला सांगत असतात. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही आता गुरुपौर्णिमा आहे 21 तारखेला, ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही, महाराजांचा असेल, तुम्ही गुरु ऑलरेडी कोणी केलेला असेल, तरी पण तुम्ही देहधारी व्यक्तीकडून कान फुकायला पाहिजे. जेव्हा आपण मरतो, जेव्हा वरती गेल्यानंतर तुमचे गोत्र विचारलं जातं. गोत्र विचारता बघा, गोत्र असेल, गुरु असेल, तुमचा गुरु कोण आहे, तुमच्या गुरुहून तुमची ओळख निर्माण होत असते. लक्षात ठेवा. म्हणून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला खूप जण विचारताय, मग दादा देहधारी व्यक्ती कोणाला गुरु करायचं? तुम्हाला वाटेल त्यांना गुरु करा, फक्त गुरुच्या आचरण, विचार, सगळ्या गोष्टी बघा. ब्राह्मण गुरु जर तुम्हाला भेटला तर तुमचं पुण्य तुम्ही समजा आणि त्या गुरुला आयुष्यभर कधी सोडू नका. कारण की ब्राह्मण हे देवता आहे, देवता समान आहे. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बाकी कोणाला, तुम्हाला कीर्तनकार असेल, सामाजिक हे असेल, सगळेजण आहेत, तुम्ही त्यांना सगळ्यांना कोणालाही गुरु करू शकता, असं बंधन नाहीये. आणि एकनिष्ठ राहायचं. गुरु केल्यानंतर गुरुचं सगळी सेवा आहे ती करायची, मान सन्मान जसा करायचा आणि गुरु जे सांगेल त्याप्रमाणे वाटचाल करावी. कारण की एक जो मार्गदर्शक असतो त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि बाकीच्यांना ज्या गोष्टी आहेत ते जास्त माहिती नसतात. मन आपलं स्वच्छ ठेवायचं, मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही आणि कधीही आयुष्यामध्ये नामस्मरण सोडायचं नाही. नामस्मरण हे शाश्वत आहे आणि नामस्मरण शिवाय काही नाही. गुरुचरित्र पारायण असेल आणि तुम्ही जर देहधारी गुरु केल्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती कशी होती हे मला 100% कमेंट करून सांगा. तुमची आध्यात्मिक प्रगती अवश्य होते. आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे होते. कारण की तुम्ही केलेली सेवा मध्ये गुरु असतो आणि देवता. जर तुम्ही महादेवाची सेवा करत असणार, तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करत असणार, तुम्ही व्यंकटेश्वर स्वामींची सेवा करत असणार, तुम्ही कोणाची सेवा करत असणार, बरोबर, तर ती सेवा ना त्या देवतापर्यंत जाते. डायरेक्ट जायला थोडा वेळ लागत असतो. पण तुम्ही गुरुमंत्र घेतला, कान मंत्र घेतला, गुरुमंत्र घेतला, गुरूंना कोणतेही तुम्ही अनुष्ठान करत असणार, समजा व्यंकटेश स्तोत्र असेल, महादेवाचं अनुष्ठान असेल, 16 सोमवार असेल, गुरुक्षेत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, ते तुम्ही करताना संकल्प सोडताना हातामध्ये पाणी, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यावर आपल्या गुरूंचं ध्यान करायचं, गुरुचा चेहरा समोर आणायचा, गुरूंना विचारून आपण सेवा सुरू करायची. कधी लक्षात ठेवा, आपल्या गुरूंना विचारून सेवा करायची. त्यांनी काय होतं, तुम्ही केलेली सेवा आणि गुरूंचा आशीर्वाद, ती सेवा डायरेक्ट त्या देवतापर्यंत पोहोचत असते. त्या लहरी डायरेक्ट जात असतात. त्याच्यामध्ये अडथळे येत नाही, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, काहीच होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, गुरु मंत्र घेतल्यानंतर, देहधारी गुरु तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचे अडथळे येत नाही आध्यात्मिक सेवामध्ये. कारण की देवामध्ये आपण जे म्हणतो सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणाची आहे, देवतांची आहे का गुरूंची आहे, तर गुरूंची आहे. गुरु प्रथम, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुरु हा प्रथम आहे, गुरु हा कर्ता आहे. म्हणून देहधारी व्यक्तीला गुरु करायला पाहिजे. त्यांचे चरण आहे, त्यांच्या पाद्यपूजन, पहिले पाण्याने पाय धुवायचे, नंतर दुधाने पाय धुवायचे आणि आपलं डोकं आहे ते गुरूंच्या पायाजवळ लावायचं कधीही. आणि त्यांची पायामध्येच एनर्जी असते, पायामध्ये ताकद आहे. गुरूंचा हात तुमच्या डोक्यावर जर राहिला, आपल्या गुरूंना पण सांगायचं त्यांचा हात तुमच्या डोक्यावर ठेवायला लावायचा, त्यांनी पण एनर्जी वाटती, मन शांत होतं आणि गुरूंच्या हाताचे जे आशीर्वाद आहे ते तुम्हाला भेटत असतात. ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहे. ह्या गोष्टीचं जे आहे मन शांत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण यावा म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की
देहधारी व्यक्तीला गुरु तुम्ही 21 तारखेला अवश्य करा. महाराजांना तर करायचंच आहे, पण देहधारी व्यक्तीला गुरु अवश्य करा. आता मला डबल विचारू नका गुरु कोणाला करायचा, तुम्ही कोणत्या चांगल्या व्यक्तीला करा. ब्राह्मण व्यक्ती भेटला तर तुमचं पुण्य समजा, या व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.